आज मी खूप खुश आहे कारण की मी आज निघालो आहे गावी. कुठे तर बेळगावीला, कर्नाटक बॉर्डर. त्याचं कारण एकच आहे की आता थंडीचे दिवस चालू आहेत, उगीच लफडं नको. आता आल्यानंतर हे बंधनकारक आहे बघा मित्रांनो. इथं आम्ही माझ्या आजोबांसोबत नेहमी यायचो बघा. हे खारीबुंदी फक्त इथंच मिळतात. हे बेळगावचा फेमस फुल्ला. सर्वांचं स्वागत आहे बेळगावमधून. हे पेंटिंग्स बेळगावी येथील सुप्रसिद्ध चित्रकार माझे मोठे आजोबा स्वर्गवासीय श्री B.K. हुबळी यांनी साकारली आहेत. घरामध्ये मला फिश टँक दिसलं आणि मी पाहतच राहिलो. किती मस्त रंगबिरंगी मासे आहेत, किती सुंदर आहेत ना. मग चहा पाण्याचा बेत झाला, गप्पा गोष्टी झाल्या. ते घराच्या मागे असं तुम्हाला परसात आम्ही म्हणायचो. परसात म्हणजे मागचे गार्डन, घराच्या मागच्या साईडचे. इथे एक विहीर आहे अशा प्रकारची, जिथं आम्ही विहिरीच्या आजूबाजूला असायचो खेळायला. पाणी असेल बहुतेक. मग आम्ही निघालो भाजी मार्केटमध्ये. बघा मित्रांनो, तिथे फ्रेश भाज्या आहेत. आमच्याकडे पिशवी नसल्यामुळे हे घ्या. इथं आता पिशवी घेत आहेत. घरून निघताना तरी साधारण 3 बॅग होते. आईशी मी जरा चिडचिड केली. आई मला म्हटली की एक बॅग रिकामी होऊन आपल्याकडे 2च राहणार आहे. पण तसं नाही झालेलं, कारण आता हे भाजी घेत बसली. जसं पुण्यात खरेदी होते तशीच इथं होते, कारण इथं भाजी खूप फ्रेश मिळतात. त्याच्यामुळे आता इथं नवीन पिशवी विकत घेतलेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आत्ता झालेले आहे टोटल 4 पिशव्या. हे सगळं सांभाळायचं आता मला. चला मित्रांनो, साहेबांना हरभरे खूप आवडतात. हरभरी घेणारच आहे ती. आता मुळा घेतलेला आहे. पुण्याला जाईपर्यंत आता माझे हाल कसे होणार आहेत हे तुम्हाला कळणारच आहे. तर तुम्ही फक्त नोट डाऊन करा, मी तुम्हाला सांगत जाईन. हे बघा, लिंब घेतलेले आहेत. तर ह्या वांग्यांसाठी आम्ही खरं तर मार्केटमध्ये आलो होतो, पण हे वांगे शोधता बऱ्याच गोष्टी घेतलेत. ते आयटम तुम्हाला मी दाखवलेलेच आहे. तर आता हे वांगे फायनली मिळालेत. बघू आता गाजर घेतलेले आहेत. खरेदी झाली का अजून व्हायची? झाली आता झाली म्हणते, पण घरी जाई पण काय नक्की नाही करणार. आता माझा अवतार एकदा चेक करा की मी कसे पिशव्या घेतलेत, कॅरी करून चालतोय. हे बघा मित्रांनो, बेळगावमधली संध्याकाळ. किती सुंदर दृश्य आहे ना. तर फायनली मित्रांनो, आज आपण बेळगावमधून निघणार आहोत रात्री. त्यामुळं काल मी माझ्या कझनसोबत थोडासाच टाईम स्पेंड करता आला आहे आणि आत्ता तो जस्ट ऑफिसवरून आला आहे आणि मला भेटण्यासाठी आला आहे. तुम्ही पाहिलंच असेल माझ्या कझनला. आम्ही गोवा ट्रिपला गेलो होतो. साधारण किती वर्ष झाले ना? 3 वर्ष झाले. तर अजून एक काहीतरी प्लॅन चालला आहे आमच्या डोक्यात. जे कोणी नवीन असतील त्यांनाही लक्ष येतील की बेळगावमध्ये माझं कझिन, त्याला मी भेटलो होतो आत्ता आणि जस्ट मला भेटायला आलं आहे. तर आम्ही आता थोडंसं टाईम स्पेंड करतो, कारण वेळ खूप कमी आहे आणि रात्री परत निघायचं आहे पुण्यासाठी. तर भेटतो मी तुम्हाला परत. 3000 years later. आपण आता बेळगाववरून निघत आहोत पुण्यासाठी. पिकअप पॉईंट आहे हॉटेल त्रिवेणी, तिथं आपण आत्ता आलो आहे. आपली गाडी थांबलेली समोर आणि आता आपण इथं निघतो आहे पुण्यासाठी. हे आमच्या आजचे ड्रायव्हर आहेत. ह्याचं नेम बसवराज. तर हे आपल्याला नेणार आहेत पुण्यापर्यंत. तर अशी काय आपली बस आहे, अशी आपली सीट आहे. इथं आपले हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 बॅग, 1 2 3 4. स्लीपर कोच, नॉन AC. तर चला कर्टन्स खाली घेऊ आणि पडी मारूया. Early the next morning. वेलकम टू होम स्वीट होम. शेवटी फायनली घरी पोचलेलो आहे मी. आत्ता सकाळचे वाजलेत 6:30. चहा घेतो कडक आणि पहिली पडी मारतो.
कारण आज ड्युटीला बसायचं आहे, त्यामुळे एक 2-3 तास झोप झाली तर काम व्यवस्थित होईल. हा व्लॉग आपण इथंच एंड करूया आणि नक्की सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, बेळगावची ट्रिप कशी वाटली, नक्की मला सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.